भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम माम् उद्धर। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। वर्णानाम् अर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। भवानी शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्यां विना न पश्यन्ति श्रद्धा स्वान्तस्तमीश्वरम्। सीतारामगुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ वन्दे विशुद्धविज्ञानौ कवीश्वर कपीश्वरौ। यन्मायावशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जौ यथा हेर्भ्रमः। यत्पादप्लवमेकमेव हि भवान् बोधे स्थितिर्षावतां वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं मदम्। नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तः सुखाय तुलसी रघुनाथगाथा भाषा निबन्धमतिमञ्जुलमातनोति। जानकी जीवन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं। कौसल्यात्मज भ्रातृजीवना भक्तवत्सला त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं। अयोध्याधीश त्वं शरणं रावणकन्दन त्वं शरणं। अहिल्योद्धारक
चाँदी अति अघरूप जे कही नाम बालक प्रीति पावन होई राम नमामि रे। सीताकांत स्मरण जय जय राम, पवन सूत स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, नमः पार्वती पते हर हर महादेव, भारत माता की जय। रामकथेचा आज तिसरा दिवस आहे. आपण रामकथेच्या आधारावरती रामायणाच्या संदर्भामध्ये आपल्या अंतःकरणात येणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक चिंतन किंवा त्या संदर्भात असणारे आपल्या अंतःकरणातले काही संशय आणि काही भाग जो आपल्याला अजिबातच कधी कथेत घेतला जात नाही असाही काही भाग आपल्याला कथेमध्ये बघावा या दृष्टीने आपण थोडंसं कथेचं स्वरूप वेगळं ठेवलं आहे. आज आपण महर्षी वसिष्ठांचं चरित्र पाहणार आहोत. आणि चरित्र या अर्थाने आपण चरित्र नाही बघत आहोत, एक रामायणाची उत्पत्ती, निर्मिती वाल्मिकींच्याकडून झालेली, त्रेतायुगाचा काळ, त्याच्या आधीचा जो काळ आहे त्या काळातून त्रेतायुगाकडे आम्ही कसे आलो आणि येताना नेमके बदल कसे होत गेले. म्हणजे कृतयुगामध्ये कृतयुग तरी कसं घडलं, कृतयुगातून थोडं थोडं माणसाच्या जीवनात ढिलेपण कसं आलं, त्याच्यातून त्रेतायुगाची निर्मिती कशी झाली. आणि मग आपल्याला कथाभाग तर त्रेतायुगाशीच आपला थांबणार. संदर्भ झाला तर आपण पुढे येतो. आत्ता हा जो भाग बघायचा आहे आपल्याला तो वसिष्ठ चरित्राचा भाग बघायचा आहे. वसिष्ठांच्या चरित्रामध्ये आपण बघितलं तर त्यांचं चरित्र हे फार पुरातन चरित्र आहे, ज्याला ऐतिहासिक, हे सगळं ऐतिहासिकच आहे, पण ऐतिहासिक म्हणतानासुद्धा ते ऐतिहासिक प्राग ऐतिहासिक आहे. कारण ते कृतयुगातलं आहे, म्हणजे हिस्टॉरिक, प्री हिस्टॉरिक, प्री हिस्टॉरिक असं ते इतकं मागे जातं. कारण काळ मागे जातो ना, 3 युग मागे जातात. आणि त्यामुळे जे त्या चरित्राकडे पाहायचं आहे ते कुठं बघायचं, कृतयुगात पाहायचं आहे. कृतयुगामध्ये आपली अशी धारणा आहे की ब्रह्मदेवांनी आपल्या 4 पुत्रांना धर्म सांगितला, जे सनक, सनंदन, सनत, सनातन या 4 धर्माचं स्वरूप सांगितलं, मानवी जीवन कसं असावं वगैरे वगैरे. त्याचबरोबर सप्तऋषी हेही जन्माला आले आणि सप्तऋषींनीही आपापल्या परीने ही जी पृथ्वी आहे, ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी संस्कारित करायला, ही सृष्टी घडवायला, ही सृष्टी वसवायला, ह्या सृष्टीला एक संस्कार द्यायला त्यांनी सुरुवात केली. प्रत्येकाचं कार्य वेगळं वेगळं आहे. ते जे सप्तर्षी आहेत त्या सप्तर्षींच्यापैकी प्रत्येक ऋषींनी आपापल्या परीने कार्य केलं आहे आणि त्यांनी ह्या सृष्टीला योग्य अशा स्थानावरती आणून ठेवलेलं आहे. योग्य म्हणजे ह्या लोकांचं जीवन सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, वैयक्तिकदृष्ट्या आणि धर्म म्हणून सर्व प्रकारचे धर्म त्याच्या ठिकाणी उत्तम प्रकाराने रुजावेत आणि त्यांनी उत्तम जीवन जगावं. ह्या असं एक ज्याला आपण सर्वसामान्य म्हणू, असं सर्वसामान्य स्वरूप या प्रत्येक ऋषींच्या ठिकाणी होतं. आणि या ऋषींच्यामध्ये पहिलं नाव हे वसिष्ठांचं घेतलं जातं, मग वामदेवांचं घेतलं जातं, मग सुयज्ञ, जाबाली. वास्तविक पाहता जाबालींचं मत जे आहे ते पुष्कळसं चार्वाक मतासारखं आहे की ऋणम कृत्वा घृतम पिबेत असं आहे ना.
यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आणि त्यामुळे ह्या भूमिकेमधून जगतो आहे जन्माला आलो आहे, जीवाला काय हवं आहे ते त्यांनी करून घ्यावं आणि राहावं, हाही एक मतप्रवाह आहे. जाबालींचा प्रत्यक्ष त्याच्याशी जोडणारा थेट असा मतप्रवाह नाही, तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी एक त्या विचारांच्या ठिकाणी एक ही थोडीशी भूमिका आहेच आहे. त्यानंतर गौतम आहेत, काश्यप, गौतम, मार्कंडेय आणि त्यानंतर कात्यायन असे हे सप्तऋषी आहेत. धारणा अशी आहे की ह्या सप्तऋषींच्या नियंत्रणामध्ये हे संबंध ब्रह्मांड आहे. आम्ही जे पाहतो आहोत हे पूर्ण, ज्याला कॉस्मॉस म्हणू आपण, ब्रह्मांड म्हणू, ज्याला जो शब्द समजेल त्याप्रमाणे ह्या संबंध ब्रह्मांडाचं नियंत्रण हे 5 ऋषी करतात. हा जो तारतम्याने होणारा बदल आहे, कधी चांगला कधी वाईट, कधी योग्य कधी अयोग्य, कधी कोणत्या गुणाचा उत्कर्ष कधी कोणत्या गुणाचा अपकर्ष, हे जे सारखं काय असतं, नेहमीच सातत्याने अशी एक स्थिर अशी स्थिती कधीच निर्माण होऊ शकत नाही. स्थितीमध्ये नेहमीच तारतम्य राहतं आणि ते तारतम्य हे फार कमी असेल तर जाणवत नाही. जेव्हा त्या तारतम्यामध्ये होणारा जो बदल आहे तो अधिक आहे त्यावेळी तो जाणवतो आणि तो जेव्हा अधिक होतो तेव्हा समाजाची स्थिरता कमी होते, समाज स्थिर राहत नाही. असो, यामध्ये कृतयुग आलं, आम्हाला जायचं आहे त्रेतायुगापर्यंत, त्यामुळे आम्ही तिथपर्यंतचाच विचार करणार. कृतयुगामध्ये पहिल्यांदा काय केलं, आता हे 8 ऋषी आपण बघितले, या ऋषींची नावं हीच आहेत, आपली पण तीच आहेत. आपलं गोत्र काय विचारलं की आपलं गोत्र किती लाखो कोट्यावधी वर्षांच्यापासून त्या घराण्यामध्ये तेच गोत्र लोक सांगत आलेले आहेत. घराणं आहे, त्या घराण्यामध्ये गोत्र सांगण्याची स्थिती आहे. भाग्याने कदाचित हे घराणं लाखो वर्ष असेल, आपण ज्या घराण्यामध्ये येतो आपल्या घराण्याचं गोत्र सांगतो. हे गोत्र जे आहे ते त्या ऋषींपासून आलेलं आहे. त्या ऋषींनी त्या काळापासून जे काम केलं, त्या ऋषींच्या बरोबर जी कार्य करत राहिली किंवा त्या ऋषींच्या नावाने जी कार्य करत राहिली, अशा त्या ऋषींच्या पण पिढ्या आहेत. ते काय काश्यप म्हणजे कोणी एकच काश्यप होऊन नाही गेले, तो कश्यप ऋषी हा कोणी एकच नाही होऊन गेला. असे अनेक काश्यप झाले, कश्यपापासून निर्माण झालेले, आणि अशा अनेक काश्यपांनी हे कार्य केलं. जमदग्नी असे अनेक झाले, असे अनेक ऋषी त्या घराण्यामध्ये आपलं तेच नाव तोच वंश सांगत ते पुढे कार्य करत राहिले आणि त्या कार्यामधून समाज घडत राहिला. जेव्हा सुरुवातीला समाजाने घडावं, स्थिर व्हावं, त्यांच्यावर संस्कार व्हावेत आणि ते संस्कार होऊन समाजामध्ये पुढे जावेत, अशी जी काही स्थिती आहे, असा जो काही इतिहास आहे, जो वेदांनी आपल्यापुढे ठेवला आहे, आपल्याला म्हटलं तसं हा इतिहास, त्याच्या शृंखला तुटलेली आहे. हा इतिहास आपल्या दृष्टीने विस्कळीत आहे. त्याला कुठेतरी संदर्भ घेऊन त्याचं दृढीकरण करण्याकरता आपल्या हातात काही नाही. जे वेदातले मंत्र आहेत, जी वेदातली सूक्तं आहेत, त्याच्या आधारानेच इतिहास पुढे जातो. त्या इतिहासामध्ये सांगताना वेदात जे चर्चिल आहे वसिष्ठांच्या चरित्राबद्दल, जन्माबद्दल, तेच प्रमाण मानून आपल्याला पुढे जायचं आहे. इथे त्यांनी सांगितलं की मित्रावरुणांचे ते पुत्र आहेत. हे मित्रावरुण काय करत होते, तर ह्यांनी आपल्या बाजूनी या समाजाकरता एक उपक्रम म्हणा सुरू केला, की जो उपक्रम आहे त्याला दैवी सत्र असं नाव देऊन त्या उपक्रमाचं कार्यचं आपण आजच्या काळामध्ये जशी बघतो, कुठे कुठे शिबिरं होत असतात, त्या शिबिरामध्ये एक एक विषय शिकवला जातो, एक एक काही विशिष्ट असा अभ्यास केल्यानंतर कधी संस्कार केले जातात, कधी काही ध्यानाच्या पद्धती शिकवल्या जातात, तर कधी काही साधना मार्ग शिकवले जातात. वेगवेगळ्या प्रकारांनी अशी जशी शिबिरं होतात तशा प्रकारे हे सगळे दैवी संपत्तीने युक्त असणारे असे जे ऋषी आहेत, हे ऋषी आपल्या आपल्या ऋषी मंडळासहित लोकांच्याकडे किंवा अनेकांना बोलावून किंवा ठिकठिकाणी जाऊन अशी दैवी सत्र घेत असत आणि त्या दैवी सत्रांच्यामधून ते लोकांवर संस्कार करत असत
आपला विचार लोकांपर्यंत पोचवत असत की हे असं कारण काय आहे, कृतयुग आला आहे, आता माणसं जन्माला आली आहेत, आता त्यांचं जीवन तयार व्हायचं आहे. कुठपासून व्हायचं आहे? दगड माती फोडून त्याच्यातून शेती करता जमीन करायची आहे, ती त्याच्यामध्ये धनधान्य जे आपल्याला पिकवायचं आहे, जे धन मिळवायचं आहे, धान्य पिकवायचं आहे, संरक्षणाकरता घरं बांधायची आहेत. सगळा जीवन जगण्याचा अथपासून इथपर्यंतचा विचार आणि त्याकरताची जीवन पद्धती शिकून घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ह्या ऋषीमंडळांनी शिकवलेल्या आहेत. इथे हे जे वसिष्ठांचं घराणं आहे, पुढे वसिष्ठ, त्याच्या आधी हे मित्रावरुण. या मित्रावरुणांनी दैवी सत्र नावानी एक मनुष्याच्या ठिकाणचं सामर्थ्य कसं वाढत जावं, त्याचे मनोबल असेल, त्याचं शरीरबल असेल, त्याचं बुद्धिबल असेल, त्याचं धैर्य असेल, त्याची स्थिरता असेल, माहीत नाही आपल्याला कशा कशा करता ते अशा प्रकारचं सत्र घेत असतील. पण ती सत्र लोकांच्यामध्येच नाही तर देवतांच्यामध्येही पुष्कळ प्रसिद्ध झाली किंवा ती जास्त आवडली लोकांना आणि देवतांनासुद्धा. आणि त्यामुळे सगळ्यांच्यामध्ये म्हणजे अगदी खरोखरच स्वर्गलोकापर्यंत त्यांची कीर्ती पोचली. असं म्हणतात की कृतयुगामध्ये पृथ्वी किंवा हा जो मनुष्यलोक आहे, भूलोक आहे, मर्त्यलोक आहे, हा लोक आणि स्वर्गलोक यांच्यामध्ये दळणवळण होतं. आणि म्हणून आपण दुष्यंत राजा वगैरेंच्या चरित्रांमधून काही काही कथाभाग बघतो. तर त्याप्रमाणे स्वर्गामध्ये ही कीर्ती पोचली की मित्रवरुणांचं फार सुंदर असं हे दैवी सत्र असतं. ते सत्र आपण पाहिलं पाहिजे, देवतांनीसुद्धा ते सत्र अनुभवलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे वगैरे वगैरे. त्याप्रमाणे ते सत्र बघण्याकरता, अनुभवण्याकरता, त्याच्यामध्ये सहभागी होण्याकरता देवता लोकांमधून देवता येत असत. पुढे असं झालं की त्या देवता लोकांच्यामधून उर्वशीसारखी अप्सरा ते सत्र बघण्याकरता आली. ते सत्र बघायला आल्यानंतर तिचं सौंदर्य आणि तिचं तिथलं उपस्थित असणं यामुळे मित्रवरुणांना असं वाटलं की आपण संतती निर्माण करावी, आपली पुढची पिढी असावी, हे कार्य पुढे जावं. आणि केवळ संकल्प मात्र हा जो विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये आला. आणि असं वर्णन आहे वेदांमध्ये की आच्छादन असलेलं एक छोटंसं अर्भक त्यांच्यासमोर आलं आणि ते जे अर्भक आहे त्याच्यावर झाकलं आहे म्हणून त्याचं नाव त्यांनी वसिष्ठ असं ठेवलं की जे आच्छादनाने युक्त आहे आणि म्हणून आच्छादलेलं आहे म्हणून तो वसिष्ठ आहे. आणि आता ते जे लहान मुलं आहे त्यांचं, तर आता ते कसं आहे, कारण शेवटी काय आहे, आपल्याकडे अनेक गोष्टींचे संशय जास्त आहेत. आपल्याला असं वाटतं की हे असं काही नसतं, हे आपलं मोठ्यांच्या चरित्राच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून असं म्हटलं जातं. वास्तविक असं नाही आहे. ज्यावेळी जशी परिस्थिती आहे किंवा ज्यावेळी ज्या प्रकाराने तो जन्म झालेला आहे, आपल्याकडे तो कधी झाकला नाही आहे. आपल्याकडे इतिहास किंवा आपल्याकडे जीवनातली घटना लपवून त्याचं दुसरंच काहीतरी स्वरूप करून त्याला एक उदात्त बनवून आम्ही कसे उत्तम आहोत असं काही नाही. सगळ्या प्रत्येक गोष्ट अगदी पराशर मुनींच्यापासून जे जसं घडलं तसं आपल्याकडे वर्णन केलं आहे. आणि इथे असं वर्णन केलं आहे की हा जो पुत्र आहे हा कसा आहे, हा अयोनी संभव आहे. आणि त्यामुळे हा अयोनी संभव कसा हो हे तुम्ही कसं काय म्हणता. आपल्याकडे आजच्या काळात उदाहरणं आहेत आणि ती उदाहरणं स्वच्छ आहेत, स्पष्ट आहेत. दुसरं असं आहे की आपण जन्माचा विचार करतो त्यावेळी जन्म कसे होतात, जन्माची कारणं काय. जन्माची कारणमीमांसा द्यायला गेलो तर आपल्याला पहिलं कारण देता येईल ते म्हणजे असं की भगवंतांनी पुनर्जन्म का ठेवला. भगवंतांनी पुनर्जन्म ठेवला ह्याचं कारणच आहे की माणसाने उत्क्रांत होत जावं. तो काही शरीराने उत्क्रांत होणार नाही,
म्हणजे माणसाला उत्क्रांत होणं हे जर माकड होणं वाटत असेल तर माणसाचा माकड व्हावा असं जर कोणाला वाटलं तर तसंही व्हायचं नाही. आणि माणसाला जर त्याचा देव व्हावा असं वाटलं तर इथे जन्माला येऊन शरीराने देव व्हायचा नाही. उत्क्रांती ही त्याच्या मनबुद्धी अंतःकरणावर आहे आणि तिथे झालेली जी उत्क्रांती आहे ती देहावर निश्चित परिणत होईल. कारण त्याचा देह तसा शुद्ध असेल, त्याचा देह तसा सामर्थ्यसंपन्न असेल, त्याचा देह लौकिकामध्ये अनेक गोष्टी करण्याकरता म्हणजे अतिंद्रिय असे अनुभव लोकांना देण्याकरता किंवा अलौकिक असे चमत्कार घडण्याकरता त्या देहाच्या ठिकाणी सामर्थ्य असेल. म्हणजे देह बदलणार नाही असं नाही, पण तो फार मोठ्या पुरुषांचा आहे आणि त्या देहापासून त्यांना जे निर्माण करता येईल, ज्याला आपण सिद्धी म्हणतो, ज्याला आपण देहाचं सामर्थ्य म्हणतो, ज्याला आपण देहाचं सगळं स्वरूप जे आहे ते सगळं स्वरूप बदलून जातं. असो, त्याचं काय आपल्याला चर्चा करायचं कारण नाही. परंतु एक उत्क्रांतीवाद म्हणजे त्याचं कारण जे आहे ते आपण लॉ ऑफ इव्होल्यूशन किंवा त्याला आपण अधिकाधिक उन्नत होत जाणं असं म्हणणं जास्त चांगलं. दुसरं असं आहे की लॉ ऑफ जस्टिस, न्याय मिळाला पाहिजे. या जन्मामध्ये 5-25 खून करून ठेवले, आता त्याची कुठेतरी फेड झालीच पाहिजे. त्या प्रत्येकाचा न्यायनिवाडा झालाच पाहिजे. पुढचा जन्म कशा करता? ह्या न्यायनिवाड्या करता. कारण जे ह्या जन्मात केलं आहे, जे उत्तम केलं आहे त्यालाही न्याय मिळाला पाहिजे, जे वाईट केलं आहे त्याचाही न्यायनिवाडा झाला पाहिजे. आणि त्यामुळे जन्म कशा करता आहे तर जन्म त्या न्यायनिवाड्याकरता आहे. म्हणजे थोडक्यात काय, कर्मफलाचा सिद्धांत. केलेलं जे कर्म आहे ते कर्म या जन्मात जे भोगता येतं ते भोगलं जातं, परंतु जे ह्या जन्मात भोगून संपत नाही किंवा या जन्मात भोगताना ज्याला मर्यादा येते ते कर्म पुढच्या जन्मामध्ये त्या प्रकारचा देह घेऊन त्या प्रकारची परिस्थिती निर्माण होऊन माणसाला ते भोगता येतं किंवा ते त्याचं फळ मिळतं, काही म्हटलं तरी चालेल. त्यानंतर तिसरं जे आहे ते आपल्याकडे असं म्हटलं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शन. याच्याकरतासुद्धा माणूस पुनर्जन्म घेतो की माणसाला काहीतरी करायचं असतं आणि माणसाला काहीतरी नको असतं की नको देवा, हे माझ्या आयुष्यात नको होतं मला, आणि देवा हे माझं करायचं होतं ते राहून गेलं. आणि त्यामुळे ज्याची ओढ असते तो त्याच्याकरता पुन्हा जन्म घेतो. कला आहे की एखादा मनुष्य कलाकार आहे, या जन्मामध्ये कलावंत म्हणून जन्माला आलेला आहे, पुढचा जन्म कलावंत म्हणूनच आम्हाला जन्माला येता यावं आणि सेवा करता यावी. आमचे गुरुजी होते दिवाण म्हणून, आणि त्यांचे जे गुरुजी होते ज्यांच्याकडे ते शिकत होते त्यांच्याकडे खूप चीजांचा संग्रह होता आणि पलुस्कर घराण्याचा चांगलासा असा अमूल्य ठेवा त्यांच्याकडे होता. ते आपल्या मला वाटतं ते इंगळे बुवा काहीतरी नाव होतं त्यांचं, म्हणजे आत्ता आठवत नाही पण मला माहिती आहे. तर त्यांचा एक नियम होता, आठवडाभर जे काही गायचं आहे, जो रियाज करायचा आहे किंवा जी मेहनत करायची आहे त्या ते करत असत. पण गुरुवार त्यांनी असा ठेवलेला होता आणि त्यांचा एक संकल्प होता की त्या दिवशी पहाटे उठून बसायचं, कोणाशी बोलायचं नाही, काही नाही. आणि एकदा राग गायला सुरुवात झाली की सगळ्या ज्या चीजा आपल्याला माहिती आहेत त्या सगळ्या चीजा संध्याकाळपर्यंत गात राहायचं. संध्याकाळी 5 वाजायचे, त्या सगळ्या चीजा त्यांच्या खूप खूप मोठा ठेवा होता. तर त्यांच्याकडे सगळ्या चीजांचा आणि अगदी दुर्मिळ चीजा होत्या. तर त्याप्रमाणे त्यांचं ते होऊन जायचं, आठवड्यात कधी चुकलं नाही. आणि कायम तर शेवट आला आयुष्याचा, तेव्हासुद्धा त्यांच्या मनात आलं आता तर वृद्धावस्था आलेली आहे, आता असं वाटतं की कोणत्याही आठवड्यातला आपला नियम कधी चुकू नये. आणि ठीक आहे, वाटणं आणि घडणं यात अंतर असतं. तर त्याप्रमाणे ते सकाळी बसले चीजा म्हणायला आणि संध्याकाळी चीजा म्हणून संपल्या आणि त्यांनी रात्री देह ठेवला. म्हणजे पुढचा आठवडा पण उगवला नाही आणि हा आठवडा चुकला पण नाही त्यांनी जो धरला होता. हे सगळे लॉ ऑफ, त्यांनी जसं म्हटलं अट्रॅक्शन रिपल्शन, की एक आकर्षण असतं जीवनामध्ये की हे असं झालंच पाहिजे. सोनोपंत दांडेकर
त्यांनीसुद्धा कधी पंढरपूरची वारी चुकली नाही. आजारी पडले, डॉक्टर फाटकांच्या हॉस्पिटलमध्ये होते. आता वारी तर गेली पंढरपूरला, पण अजून ते हॉस्पिटलमध्ये ते कसे जाणंच शक्य नव्हतं, कारण देह तितका साथ देण्यासारखा नव्हता. पण आश्चर्य असं की पौर्णिमेपर्यंत वारी केली जाते, त्यांनी देह आधीच ठेवला. त्यामुळे त्यांची वारी पुन्हा पांडुरंगाने चुकवलीच नाही. सांगायचा हेतू असा आहे की ज्याचं जे आकर्षणाचं क्षेत्र, रिपल्शनचं क्षेत्रसुद्धा जे नको आहे नको आहेच, अनेक गोष्टी असतात. माणूस म्हणतो देवा आता हे पुढच्या जन्मी काही ठेवू नकोस, काय असेल ना ते तुझं देणं घेणं त्याचे हिशेब तू इथं संपव. आता पुढच्या जन्माकरता नको. जे दुखणं आहे, जे बाणं आहे, जे त्रास आहे, ज्या कटकटी आहेत त्या सगळ्या इथे संपव. ह्या 3 प्रकारचे जे व्यवहार आहेत पुनर्जन्माचे ते सामान्यतः आपण पाहतो. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे तो म्हणजे लॉ ऑफ युनिव्हर्सल नेसेसिटी, की तो असा आहे की या जगाला काही गरज आहे. जेव्हा जगाला ज्याची गरज असते तेव्हा जसं वाटतं, जसं भावंसं असं जाणवतं, ते आपल्याला नाही, भगवंताला. त्याला ज्या प्रकारे व्हावंसं वाटतं, ज्या प्रकाराने घडावंसं वाटतं त्या प्रकाराने घटना घडतात. आणि हा अयोनी संभव कसा, ह्याला काही अर्थ आहे का? आता हा तर प्राग ऐतिहासिक विषय आहे. हा तर काही आम्हाला ह्याची छाननी करायला आमच्यासमोर ना वेद आहे, ना आम्हाला वेदाचा अर्थ कळतो आहे, ना त्याची चर्चा करता येते आहे, ना त्याचे क्रॉस रेफरन्सेस बघायला मिळतात. आम्हाला कुठून बघायला मिळणार? नाही बा याचा उल्लेख तिथे, नाही बा त्याचा उल्लेख तिथे, कुठून बघायला मिळणार आहे आम्हाला? तो काय आम्हाला मिळणार नाही. परंतु एक गोष्ट आहे की जगामध्ये भगवंत हे घडवतच राहतो, ते काही मागे जात नाही कुठे. रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी शारदा मातांचा सुद्धा जो जन्म आहे तो जन्म अयोनी संभवच आहे. चरित्र आपण वाचा त्यांच्या. मला नेहमी म्हणजे मिशनचं, रामकृष्ण मिशनचं एक खूप त्या धैर्याचं कौतुक वाटतं की त्यांनी शारदा मातांचं चरित्र असो, रामकृष्णांचं चरित्र असो, त्या चरित्रामध्ये अमुक एका घटनेनी आमच्यावरती टीकास्त्र कोणी उचलेल आणि ती भानगडच नको म्हणून त्या गोष्टीला गोडगोड शब्दामध्ये गुंढाळून टाकून तो इतिहास पुढे त्यांनी नेला नाही. मोठ्या धैर्याने त्यांनी तो विषय जसा आहे तसा ठेवला. त्याचं कारण असं आहे की एकतर विवेकानंदांनी परदेशात जाऊन एवढा मान सन्मान आणि मिळवल्यामुळे, जगन्मान्यता त्यांना असल्यामुळे त्यांनी काढलेल्या त्या रामकृष्ण मिशनच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये शंका घ्यायला हिंमत नाही. कारण असं आहे, हो अजापुत्रो बलिर्दध्यात, की काय ते शेळीन बकऱ्यालाच मारलं जात, कोणी काही सिंहाचं बळी देत नाही. सिंहाचा बळी द्यायला लागा म्हणजे समजेल, कारण तिथे बकऱ्याचा बळी द्यायला लागतं आहे काय असो. त्यामुळे होतं कसं की त्यांच्या लिखाणाला कुणी पुन्हा म्हणून असं आव्हान दिलं नाही, कुणी असं त्याच्याशी काही हे आपण ज्याला विरोधात म्हणू किंवा आपलं टीकास्त्र म्हणू किंवा समोरासमोर वादविवाद म्हणू असा कोणी उपस्थित केला नाही आणि वाटेल त्या शब्दात टीका पण केली नाही. हा जो प्रसंग आहे हा प्रसंग कुणीही शारदा मातांच्या चरित्रामध्ये जरूर वाचावा. जी घटना त्यांनी त्याच्याकरता लिहिली आहे आणि त्यांचा अयोनी संभव त्या ठिकाणी कशा शारदा माता जन्माला आल्या ते लिहिलेलं आहे. दुसरं प्रसंग म्हणजे तर जसा हा आहे की एका पात्रावरती किंवा एका पानावरती माहीत नाही कशावर ठेवलं आहे आणि ते अर्भकं ठेवलं आहे आणि त्याच्यावर झाकलं आहे आणि ते झाकून या मित्रवरुणांच्या हातामध्ये आलेलं आहे आणि ते हातात जे पाहिलं त्या उघडलं तर बालक आहे आणि म्हणून जे झाकून आपल्याकडे आलं म्हणून तो वसिष्ठ. एवढीच त्याला जशी कथा आहे ना बरोबर तशीच समांतर कथा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. चोखा महार यांच्या बाबतीमधली कथा आहे. त्यांच्या आईवडील परभणी जिल्ह्यामध्ये राहत असत आणि त्यांच्या गावातला एक शेठ हा पांडुरंगाचा निस्सीम भक्त असतो
आणि त्याला काही आपल्याकडे पहिली ज्वारी, पहिलं काही धान्य, काही आलं की पहिलं आधी पांडुरंगाकडे नेऊन द्यायचं, मग ते घरात वापरायचं. तसं त्यांनी त्यांच्या घरामध्ये जेव्हा पहिले आंबे आले तेव्हा त्या आंब्यातले उत्तम उत्तम आंबे असे चांगले 50 आंबे काढले आणि ते सगळे असे ठोकळ ठोकळ उत्तम आंबे एका करंडीमध्ये भरले आणि ती जी टोपली आहे ती त्यांच्याकडच्या त्या दामा आणि त्याची बायको यांना सांगितलं की बाबांनो हे पंढरपूरला घेऊन जायचं आणि भगवंताला असंच्या असं पोचलं पाहिजे. हो म्हणाले, आज सकाळी जायचं, काय जवळ आहे तिथून गाव, पंढरपूरला जा आणि देऊन या. त्याप्रमाणे ते निघाले. वाटेमध्ये एक अगदी म्हणजे जख्ख म्हातारा असा दिसला आणि तो म्हणाला, मी फार भुकेनी व्याकुळ आहे, हो, तुमच्याजवळ काही असेल तर द्या. ते म्हणले, बाबा रे तू ब्राह्मण आहेस आणि आम्ही तर जातीने, आता आजच्या भाषेत बोलायचं तर हरिजन म्हणते, नाहीतर त्यांची भाषा आम्ही महार आहोत. आणि असं म्हणताना कधी कुणाला काही वाटलं नाही. तुझ्या महाराचा मी महार असं तर वर्णन केलेलं आहे. जोहार मायबाप जोहार, जोहार करतानाही महाराला काही वाटलं नाही आणि त्यांना तुझ्या महाराचा मी महार, तुझ्या चाकराचा मी पळचाकर आहे असं म्हणतानाही संतांना काही वाटलं नाही. आजच जरा सगळी परिस्थिती कठीण झाली आहे एवढंच आहे. त्याच्यात माझी जात आहे ती माझी जात म्हणून उच्चारली तर बिघडलं कुठं? ब्राह्मणाला भट म्हणाल, ब्राह्मणाला भटुरड्या म्हणाल तरी ब्राह्मण स्वतःला ब्राह्मणच म्हणणार आहे. तुम्ही भट म्हणालात तरी तो भट असेल तर तो भटच म्हणणार आहे. सांगण्याचा हेतू असा की जातीचा अभिमान न धरता काही वेगळाच त्याच्यामागे हेतू धरून मनुष्याने आज जातीयवाद पसरवला आहे. तर म्हणाले, मी महार आहे, माझ्याजवळचं तुम्ही कसं घ्याल? तर माझी शिदोरी आहे, म्हणजे आमचं बरोबर भाकरी बांधून घेतली आहे, पण आमच्या इथली भाकरी तुम्ही कशी खाल? तुम्हाला तर काही देऊ शकत नाही, माझं पाणी देऊ शकत नाही, काय देणार मी तुम्हाला? तर तो म्हातारा म्हणाला, ते तुझ्या टोपलीत काय आहे? त्याने सांगितलं, आंबे आहेत. तर म्हणाले, दे की एक आंबा मला खायला. तर त्यांनी सांगितलं, तुम्हाला आंबा मी देऊ शकत नाही, माझ्या मालकाने मला अगदी बजावून सांगितलेलं आहे की विठोबाला दिल्याशिवाय, आणि ते कधीच खात नाहीत, विठोबाला दिल्याशिवाय आंबा खायचा नाही. तर हा आंबा मला विठोबाला पोचवला पाहिजे, मी तुम्हाला तो देऊ शकत नाही. तो म्हणाला, मी तुझ्याकडच्या ह्याच्याशिवाय काही खाऊ शकत नाही, मला काय मारणार आहेस का? म्हणले, माझी परिस्थिती कशी झाली आहे, मी अगदी व्याकुळ झालं आहे तहानेन भुकेनी, मला काही न देशील तर माझं काही खरं नाही. पुष्कळ झालं त्यांच्या दोघांच्यामध्ये बोलणं, ज्याला आपण बाचाबाची म्हणा की त्यांच्यामधली चर्चा म्हणा, पुष्कळ चर्चा झाली. आणि त्या चर्चेनंतर त्यांनी सांगितलं की बरं मी तुम्हाला देतो. आणि त्यांनी तो आंबा काढला आणि त्यांना दिला. त्यांनी तो आंबा आपल्या पहिला एक समजा जो रसाचा एक घोट घ्यायचा, तो आंबा ज्याला माचून घेणं म्हणतात, इकडे काय म्हणतात मला माहीत नाही, पण तो मऊ केला आणि तो आपल्या मुखाला लावला. आणि एक अरे 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 म्हटले, कसले आंबे आहे तुझे, अगदी आंबट, घेऊन टाक म्हण. ते म्हणले, बाबा हे तुम्ही काय केलं तसं? आधी तर आंबा खाल्ला पण नाही, त्याचा उपयोग पण झाला नाही आणि माझ्या मालकाला उगीचच त्रास देऊन ठेवलात. तर ठीक आहे म्हणाले. आणि मग त्याच्या बायकोनी आपल्या ओटीमध्ये तो आंबा ठेवून दिला आणि ते लोक पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं आंबे आपल्याकरता दिलेले आहेत, तर मालकानी चिठ्ठी दिली आहे आपल्याला. तर ती चिठ्ठी त्यांनी पाहिली तर ते आंबे मोजून घेतले. म्हणाले, अरे ह्या चिठ्ठीत 50 आंबेत असं लिहिलं आहे आणि इथे तर 49च आंबे आहेत, गेला कुठे एक आंबा? हो हो म्हणाले, बरोबर आहे, ते असं असं घडलं मध्ये, मी विसरले म्हणाले तुम्हाला सांगायला, माझ्याच जवळ आहे, माझ्या ओटीत आहे, मी तो हॅलो हां. तर म्हणाले की माझ्या ओटीत आहे, तुम्हाला मी तो आंबा काढून देते. तिने तो ओटीतून आंबा काढला तर बालकच निघालं आणि ती इतकी थक्क झाली की आपल्या ओटीतला आंबा कुठे गेला हे तर बालक झालं. आणि म्हणून त्यांचं नाव हा चोखट म्हणजे शुद्ध
म्हणून त्यांचं नाव चोखा ठेवलं. आता ही घटना आम्ही जर आजच्या काळामध्ये प्रत्यक्ष लोकांनी अनुभवलेली आहे, तर ह्या मित्रवरुणांचा पुत्र वसिष्ठ हा अयोनी संभव प्राप्त होऊ शकतो हे मानण्याला अडचण कशाची? आपल्यापुढे एवढाच मांडायचा विषय होता की जे जे म्हणून वेडं वाकडं काहीतरी म्हटलं जातं, सांगितलं जातं, त्या गोष्टींवरती विश्वास ठेवताना हा मनुष्य हे चुकीचं आहे असं म्हणतो, ह्यावर तरी विश्वासच ठेवायचा ना. तर मग हजारो वर्ष जे सत्य म्हणून चालत आलं आहे ते जर चुकीचं सिद्ध होणार असलं तर होईल तेव्हा होऊ दे, तोपर्यंत सत्य आहे म्हणून त्या चुकीच्या दिशेने शोध घ्यायला काय अडचण आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगते की आम्हा भारतीयांच्या ठिकाणी असलेल्या स्वतःला सो कॉल्ड रॅशनल इंटलेक्च्युअल्स अशा लोकांच्या ठिकाणी जो विचार प्रसृत केला जातो याला काही अर्थ नाही, हे खरंच नाही, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असं घडलंच नाही, अशा कोणत्याही घटनेच्या बाबतीत जेव्हा बोललं जातं. आणि परदेशामध्ये मात्र ही बुद्धी आम्हाला दिसत नाही. ही विकृती किंवा बुद्धीची ही जे हेमटेपण आहे ते कधी आपल्याला तिकडे बघायला मिळत नाही. बघा, आपण जिथे अगदी ॲटम ते क्वार्कपर्यंत गेलो आपण, पण तरीसुद्धा जग कशापासून निर्माण झालं हे नाही विज्ञानाला कळलं. शोधायचं आहे. क्वार्क म्हटला तरी तो काही पुन्हा शेवटचा अंतिम असा पार्टिकल आहे किंवा अंतिम असा कण आहे की ज्याच्यापासून जग निर्माण झालं आहे असं म्हणता येत नाही आहे. मग आता काय, जे संशोधन ज्या ठिकाणी ज्या लॅबमध्ये ज्या स्थानावरती, कारण काही थिअरॉटिकल भाग आहे त्यामुळे सगळंच काही लॅबोरेटरीत संरक्षण म्हणते संशोधन होईल असं नाही आहे. तर त्यामुळे ज्या ठिकाणी लॅबमध्ये असेल नाही तर थिअरॉटिकल पातळीवरती मनुष्याचं संशोधन चालत असेल त्या ठिकाणी त्या इमारतीची जी कमान आहे त्या कमानीवरचं मात्र जे लिहिलेलं बोधवाक्य आहे ते बोधवाक्य असं आहे की गॉड इज द क्रिएटर ऑफ द युनिवर्स. म्हणजे परमेश्वरच या जगाचा निर्माता आहे हे फंडामेंटल वाक्य धरून, हे पायाभूत सत्य धरून आम्ही संशोधन करीत आहोत. म्हणजे संशोधनालासुद्धा काहीतरी पॉझिटिव्हिटी असावी लागते. दुर्दैव असं आहे की आम्ही आमची पुराणं खोटी, आमचा इतिहास खोटा, आमचे वेद खोटे, आमचा धर्म खोटा, आमच्या सगळ्या उपासना पद्धती खोट्या, आमचे सगळे आचार विचार खोटे, हे असं म्हणून आम्ही कोणत्याही सत्यापर्यंत पोचू शकत नाही. कशाचा तरी जो आधार घ्यायचा आहे तो निश्चित भक्कम पायावर उभा राहिलेला घ्यावा लागतो. का बरं त्या संशोधकांनी गॉड इज द क्रिएटर ऑफ द युनिवर्स म्हटलं? कारण त्यांना माहिती आहे हजारो लाखो वर्ष लोक एक मानत आहेत की ह्या जगाचा निर्माता ईश्वर आहे. पण आमचं समाधान नाही ना की ह्या जगाचा निर्माता ईश्वर आहे. आम्हाला शोधायचा आहे की खरंच कोण आहे, आणि तो असला तरी आमचं काहीच बिघडत नाही, पण आम्हाला तो एकदा मिळू दे, तो एकदा आम्हाला कळू दे. म्हणजे तो कळला की आम्ही त्यालाच मानू की हा जग निर्माण करतो. नाहीतर आम्ही ज्या पद्धतीने संशोधन करतो आहे त्या पद्धतीने करू द्या आम्हाला. पण हे म्हणताना त्याच्याकडचा जो दृष्टिकोन आहे, जो ॲप्रोच आहे, हा जास्त निरोगी आहे, हा जास्त स्वच्छ आहे, हा जास्त हेल्दी आहे. आणि म्हणून आपल्याला एवढं सांगायचं कारण असं की वसिष्ठांचा हा जन्म तुम्ही काय सांगता, मग ती उर्वशी नाही का सांभाळायला थांबली, मग पुढं काय झालं, हे असले जे काहीतरी प्रश्न आहेत ना, त्या सगळ्या प्रश्नांना अर्थ नाही. ते मित्रावरून समर्थ आहे, त्या मित्रावरुणांची पत्नी समर्थ आहे, आणि त्यांना प्राप्त झालेला पुत्र हा तर फारच समर्थ आहे. कारण भगवंतानी त्या 8 ऋषींच्या मधला ज्याला पहिला क्रमांक दिलेला आहे असे जे हे वसिष्ठ महामुनी आहेत, या वसिष्ठ महामुनींच्याकडे काय नव्हतं? सर्व विद्या, सर्व कला, सर्व प्रकारची ज्याला आपण बुद्धीची शाखोपशाखांची वैशिष्ट्य म्हणू सगळी त्यांच्याकडे होती. विलक्षण ज्याला आपण म्हणजे एक अलौकिक असं म्हणू, ते असं ते बालक त्यांना प्राप्त झालं होतं.
आता ते सोडून द्या, आता दुसरी बाजू. आता हे मित्रावरून वगैरे ही मंडळी काय करत होती? हा सगळा जो समाज आहे या समाजाला सुधारत होती, या समाजाला संस्कार देत होती, या समाजाला संस्कारित करत होती, त्यांना त्याप्रमाणे वागायला भाग पाडत होती. आणि एवढंच नाही तर गंमत अशी आहे की आपल्याला ते ऐकून वाचूनसुद्धा आश्चर्य वाटतं की जेवढे गट न गट, जेवढा समाज न समाज, जेवढा भाग न भाग सुधारला. आणि हे एका पिढीचं काम नाही आहे, हे पिढ्यानपिढ्या चाललं आहे. त्यांचं नाव वसिष्ठ आहे आणि यांच्यापासून जे सुरू झालं आहे ते चालूच आहे पुढे. आधी वेगवेगळ्या नावांनी माणसं काम करत आहेत, आता वसिष्ठ आले. म्हणजे आता वसिष्ठ नावाचा हा पहिला ऋषी जेव्हा आला आणि मग नंतर अनेक ऋषी आले, त्या अनेक ऋषींनी वसिष्ठ हे नाव घेतलं, कार्य केलं. पण ह्या पहिल्या ऋषींनी हे कार्य करताना जी भूमिका ठेवली ती भूमिका काय ठेवली? त्यांना असं वाटलं की हा जो समाज आहे हा स्वयंशिस्तीतच राहिला पाहिजे, सेल्फ डिसिप्लिन. कुणी त्यांच्यावरती शासन करता कामा नये, त्यांनी स्वयंशासन केलं पाहिजे. मी कसं वागलं पाहिजे? योग्य ते वागलं पाहिजे. आता आजकाल धर्माची व्याख्या सांगताना आम्ही नाही का म्हणत की बघ धर्माचं अगदी सगळ्यात सोपं सुटसुटीत स्वरूप काय की मला दुसऱ्यांनी जसं वागलेलं आवडतं तसं मी दुसऱ्याशी वागावं, कारण मला माझ्या मनाला प्रसन्नता देणारं वागणं आवडतं ना, मग आम्ही दुसऱ्याच्या अंतःकरणाला प्रसन्नता द्यावी. इतका सोपा विषय, तसा म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर लोकांना पचवायला अवघड असा विषय या वसिष्ठांनी घेतला. सामर्थ्य खूप आहे आणि समाज बदलवत निघाले. समाजाला बदलवताना त्यांचा एकच ध्यास होता आणि तो म्हणजे असा की हा समाज स्वयंशिस्तीने युक्त व्हावा आणि ह्या समाजामध्ये अनुशासनाची गरज पडू नये. कशाकरता अनुशासन पाहिजे? कशाकरता राजा पाहिजे? कशाकरता शासन पाहिजे? काही असण्याची गरज नाही. आणि आश्चर्य वाटेल आपल्याला की त्यांनी असे मोठमोठे वस्ती वसवल्या, त्या वस्तीत लोकांच्यावर संस्कार केले, ते संस्कार करून त्यांना बदलवत आणलं आणि ते सगळे ते जे भूभाग आहेत त्या सगळ्यांनी स्वेच्छेने आपलं नेतृत्व वसिष्ठांना दिलं, आपलं नेतृत्व वसिष्ठांना दिलं. असं घडत गेलं. कितीतरी भूभागावरती वसिष्ठांची सत्ता होती आणि त्या तशा भूभागांवर जेव्हा वसिष्ठांना सत्ता प्राप्त झाली त्यावेळी हे वसिष्ठ हे पिढ्यानपिढ्या होत होतं. म्हणजे असं आपण धरू नका की वसिष्ठांच्या अनेक पिढ्या आधी वसिष्ठ नावाने नसतील, पण त्यांच्याकडे हे सगळं प्राप्त होतं. या वसिष्ठांच्याकडे सुद्धा हे सगळं येऊन पोचलं आणि या वसिष्ठांनी एक आपलं स्वतःचं तत्त्वज्ञान समाजाला द्यायला सुरुवात केली. ते तत्त्वज्ञान जेव्हा समाजापर्यंत गेलं, समाजांनी मानलं आणि समाज तसा वागू लागला. तो वागणारा समाज कोण होता? आपण पहिल्या दिवशी पाहिलं तो कृतयुगात. आत्ताही आपण कृतयुगातच बोलतोय. त्या कृतयुगात आपण जो श्लोक म्हणालो, न राजा नैव राज्यासीत, न दंड्यो न च दांडिका, धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम. ना राजा आहे, ना राज्य आहे, ना कोणी शासन करणारा आहे, ना कोणावरती अनुशासन करण्याची आवश्यकता आहे. केवळ धर्म, धारणात धर्म मिथ्याहू. जो मला धारण करतो तो धर्म आहे. मी कसं वागलं म्हणजे माझं जीवन योग्य होईल हे ज्याचं त्याला कळतं आहे, कारण प्रत्येकाला आतला आवाज आहे. आणि त्यामुळे आपण चुकलो का आपण बरोबर आहे, आपण योग्य वागलो का आपण अयोग्य वागलो, हे पापाचरण आहे, हे दुष्टाचरण आहे का हे पुण्याचरण आहे, आपल्याला सगळं कळतं. कारण आत आपल्या ठिकाणी आपला एक जस्टिस करणारा, न्याय देणारा, आपली दोन्ही बाजू आपल्याला सांगणारा आत बसलेला आहे. आणि त्यामुळे धर्मानीच सगळी प्रजा चालत होती आणि एकमेकांचं संरक्षण करत होती. वसिष्ठांना जोपर्यंत हा प्रचार प्रसार चालला आहे तोपर्यंत त्यांना वाटलंच नाही की आपल्याला काही बदल करावा लागेल. पण एक काळ असा आला, आपण पहिल्या दिवशी म्हटलं ना की हळूहळू काळ असा यायला लागला की लोकांच्यावरती अनुशासन असलं पाहिजे असं वाटलं की पाहिजे कुणीतरी अनुशासन केलं पाहिजे. मग अनुशासन पाहिजे, राजा पाहिजे.
आणि मग तेव्हा वर्णन असं आहे वेदांच्यामध्ये की वसिष्ठांनी सांगितलं, हा जो इक्ष्वाकू वंश आहे, हा वंश आजपर्यंत सातत्याने इतका उत्तम आहे, तर या वंशालाच हे राज्य मिळावं. आणि म्हणून ते राज्य जसं राजा दशरथाकडे गेलं हे आता कळेल, त्याच्याही आधी काही पिढ्या हे इक्ष्वाकू वंशात गेलं असेल. आणि पहिला ह्या पृथ्वी तलावरचा जर राजघराण्याचा इतिहास लिहायचा असेल तर तो इक्ष्वाकू वंशाचा लिहावा लागेल. पहिला इक्ष्वाकू वंश आहे की ह्या वंशामध्ये पहिला राजा कुणामुळे झाला? वसिष्ठांमुळे झाला. वसिष्ठांनी काय केलं? वसिष्ठांनी जे सगळे भूभाग सुधारले ते सगळे भूभाग त्यांच्याकडे राज्य करण्याकरता दिले आणि त्या सगळ्यांना सुसंस्कृत केलं. राजा आहे, वसिष्ठ आहे, ते म्हणाले माझं आता काम संपलं, राज्य शासन आलं, आता शासन कसं चालावं म्हणून 2 प्रकारची योजना. कारण त्यांच्या लक्षात आलं स्वयंशासन पुरतं टिकू शकत नाही. मग काय केलं पाहिजे? धर्ममंडळाचा आता अंकुश असलाच पाहिजे. कारण धर्माचा अंकुश नसेल तर राजसत्ता केव्हा बेबंद होईल सांगता येत नाही. आणि त्यामुळे राजसत्ता योग्य राहावी, ती टिकावी आणि ती उत्तम तऱ्हेने दीर्घकाळपर्यंत कार्यरत राहावी. याकरता काय पाहिजे? तर त्यांच्यावरती अनुशासन पाहिजे. ते कोणाचं पाहिजे? धर्ममंडळाचं पाहिजे. म्हणून धर्ममंडळामध्ये 8 ऋषी हे समाविष्ट असले पाहिजेत. तसेच राजा एकटा, आणि ज्याला आपण डिक्टेटरशिप म्हणतो किंवा मी म्हणेन तो कायदा हुकुमशहा असाही असता कामा नये. तर त्या राजाला त्याचं सल्लागार मंडळ असलं पाहिजे आणि म्हणून अष्टप्रधान मंडळ पाहिजे. आणि म्हणून त्या राजाकरता वसिष्ठांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली आणि त्यांनी सांगितलं की अष्टप्रधान मंडळ आणि त्याच्याचबरोबर ऋषी मंडळ यांच्या साह्याने राजांनी राज्य करावं. आपल्याकडे जसं म्हटलं आहे ना की जनकांनी म्हटलं आहे की राजा हा उपभोगशून्य स्वामी आहे त्या भूभागाचा किंवा त्याच्या राज्याचा. त्याचं कारण असं आहे की तो फक्त ट्रस्टीशिप जाणतो, तो फक्त तिथला विश्वस्त आहे. तो हे माझं आहे आणि मी वापरतो आहे, ही माझी खाजगी मालमत्ता आहे आणि ती माझ्या उपभोगाकरता आहे, हा राज्याविषयीचा गैरसमज कुणीच करायचा नाही आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्या भारतामध्ये अनुशासन हे स्वयंशिस्तीवर उभं आहे, तेव्हापासून उभं केलं आहे. आणि त्याचा अंकुश हा सुद्धा ज्या अष्टप्रधान मंडळांच्या हातामध्ये दिला आहे तेही निरपेक्ष आहेत, आजच्या भाषेत बोलायचं तर भ्रष्टाचारविहीन आहेत. आणि दुसरं असं की जे धर्ममंडळ आहे ते सगळ्यात ब्रह्मज्ञानी पुरुषांचं मंडळ आहे. अनेक वर्षांमध्ये ठिकठिकाणी असे राज्यकारभार झाले असतील, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी सुद्धा या प्रकारचं राज्यमंडळ उभं करण्याचा त्यांनीही प्रयत्न केला. त्यांनीही त्या पद्धतीने राज्य चालवण्याचा प्रयोग केला असं आपण म्हणू. शिस्त काय असे? म्हणाले हा राजा जेव्हा राज्यग्रहण करत असे त्यावेळी तो जेव्हा सिंहासनावरती अभिषिक्त झाल्यानंतर जेव्हा तो बसत असे त्यावेळी सिंहासनावर बसून जेव्हा त्याचं अष्टप्रधान मंडळ, अष्टऋषी मंडळ त्या ठिकाणी उपस्थित असे, दरबार भरलेला असे आणि त्या दरबारामध्ये राजा उभा राहत असे आणि जो राजदंड आहे तो वर उचलून तो सांगत असे की मी जो आहे अहम म्हणजे राजदंड्योसी, अहम दंड्योसी, की मी आपल्याला आपलं अनुशासन करतो आणि त्यामुळे मी राजा आहे आणि माझ्या ठिकाणी अनुशासन आहे, मी तुमच्यावरती शासन करणारा आहे. अहम दंड्योस्मी, अहम दंड्योस्मी, अहम दंड्योस्मी, मी तुम्हाला दंड करण्याकरता पात्र आहे. त्याबरोबर प्रधानमंडळ हो हो हो, राजा हाच सर्व काही आहे, राजाच हा हे राज्यमंडळाला चालवणारा आहे. आणि म्हणून राजा हा हातामध्ये दंड घेऊन हा म्हणतो आहे की अहम दंड्योस्मी, अहम दंड्यो, आणि मी कसा आहे तर अहम अदंड्योस्मी, माझ्यावरती कुणी शासन चालवू शकत नाही, मला कोणी शिक्षा करू शकत नाही. अहम
अदंड्योस्मी अदंड्योस्मी अदंड्योस्मी. प्रधानमंडळ पुन्हा त्याला हो म्हणतं आणि त्यानंतर धर्ममंडळ उभं राहतं आणि तेही आपल्या हातामध्ये धर्मध्वज घेऊन धर्मदंड घेऊन तेही सांगतं दंड्योसी धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी. राजा, तुझ्यावरती अनुशासन जर कुणाचं असेल तर ते धर्माचं आहे. तुला धर्माने वागावं लागेल. येथे 75 वर्ष आम्ही स्वतंत्र झालो आणि वेड्यासारख्या खुळ्यासारख्या अधार्मिक राज्याच्या भाषा बोलायला कुठली परंपरा आणली? कुठून आणलं? या संकल्पना कुठून आणल्या? निधर्मी राजवटीची संकल्पना कुठे रुजली आहे? ना आमच्या घटनेमध्ये आहे ना आमच्या परंपरेमध्ये आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे म्हणजे पुढे तर आपण पाहूच की जी स्वयंशिस्त आहे ती स्वयंशिस्त आमच्याकडे घट्ट अगदी दृढपणे समाजामध्ये रुजलेली आहे खोलवर. भ्रष्टाचार मान्य नाही, चारित्र्यशून्यता मान्य नाही, अधार्मिकता मान्य नाही, असत्य व्यवहार मान्य नाही. त्यामुळे मुसलमान बायकांनी बुरखा घ्यावा का घेऊ नये, त्यांनी पडदानशीन असावं का असू नये, हा त्यांच्या धर्माचा विषय आहे, कारण त्यांच्या भूमिकाच भिन्न आहेत. आणि आमच्याकडे असं आहे की आमच्याकडे स्त्रिया असो पुरुष असो घरामध्ये वावरतात, कुटुंब एकत्र असतं, सर्व नाती एकत्र असतात, पण सर्व नाती ही निर्भेळ असतात, सर्व नाती ही स्वच्छ असतात. त्याचं कारण एक आहे की स्त्री असो की पुरुष असो त्यांना पडदानशीन व्हावं लागत नाही, त्यांच्या नजरेलाच पडदा आहे. त्यामुळे वेगळ्या पडद्याची गरजच नाही आहे. त्याच्या पुढे जाऊन कालचाच विषय पुढे न्यायचा तर वाल्मिकींनी जी चरित्र आमच्यासमोर ठेवली आहेत त्यांना ह्या इतक्या किरकोळ गोष्टींची चर्चा करण्या इतकं जीवन हलकं आणि सामान्य आहे असं कधीच वाटलं. आणि आमच्याकडे चारित्र्यसंपन्न मनुष्य, सज्जन मनुष्य ह्या इतक्या खालच्या पातळीवरच्या गोष्टींचा विचारच करत नाही, खरंच करत नाही. त्याच्या ठिकाणी ह्या सर्व ज्याला आपण चुका म्हणू, ज्याला आपण अधार्मिकता म्हणू, ज्याला अयोग्य वर्तन म्हणू, याला तुम्ही काही म्हणा, परंतु या पातळीवरती आमच्याकडचा सामान्यतः मनुष्य उतरतच नाही. त्याचं कारण असं आहे की वाल्मिकींनी आम्हाला एक मापदंड घालून दिलेला आहे की कशी असते स्त्री, कसा असतो पुरुष, कसं असतं प्रत्येक नातं, भावाभावाचं नातं काय, भावा बहिणीचं नातं काय, की घरातल्या सर्व नात्यांच्या ठिकाणी दीर असो, भावजय असो, घरामध्ये भाऊ भाऊ असोत, बहिणी बहिणी असोत, जावा जावा असोत, नणंद भावजया असोत, काही कुठलंही नातं, प्रत्येक नात्यात उदात्तता आहे. आणि ही उदात्तता कुणी दिली? ही उदात्तता पहिल्यांदा वसिष्ठांनी दिली. ती उदात्तता वाल्मिकी रामायणामधून आमच्यापर्यंत पोचली, ती आमच्यापर्यंत आली. वसिष्ठांनी त्यावेळी तो समाज घडवतानाच समाज असा घडवला आहे. मग आता हे जगभरातल्या लोकांचं काय? ते बिघडत गेले, ते बिघडत गेले, ते आमच्यापासून वेगळे नाहीतच. आज केवढी मोठी चळवळ आहे, आज एवढी चळवळ चालू आहे जगामध्ये की जो मुसलमान आहे तो हिंदू व्हायला तयार आहे, जो मुसलमान आहे तो सनातन धर्मच सत्य आहे असं म्हणायला तयार आहेत. आणि कितीतरी मोठमोठ्या प्रमाणावर, आपल्याला तर काही त्यातले भाग सांगत नाही, पण बडोद्यामध्ये एका वेळी 4,50,000 लोकांनी ज्यांना मुसलमान केलेलं होतं अशा रजपूत वंशीय लोकांनी आपल्या आयुष्यभर त्यांनी स्वतःला वेगळं जपून ते आपल्या घरामध्ये हिंदूच देवाची पूजा करत असत. बाहेर नावं आणि व्यवहार मुसलमान नावाने होता. आता त्यांनी सांगितलं आम्हाला पुन्हा हिंदू धर्मात घ्या. आणि त्यांच्याकरता एका वेळी 4,50,000 लोकांना एका वेळी हिंदू करून घ्यावं लागेल अशी जगभरामध्ये चळवळ आहे. आता हे काय होतं माहिती आहे का? ह्या सगळ्या अरेबियन नाईट्समधल्या कथा वाटतं, हे काय बोलत आहेत, पण असं नाही आहे. ह्या जगामध्ये सनातन धर्म हा एकच धर्म होता. तो धर्म सगळ्या ऋषीमंडळांनी मांडला. तो धर्म मांडत मांडत समाज एका पातळीपर्यंत आला. पण असं असतं ना, एकदा शिखरावर पोचलं की पुढचं पाऊल वर पडत नाही,
पुढचं पाऊल खाली पडतं. पुढचं पाऊल टाकायचं आहे तेव्हा. आणि जेव्हा समाजामध्येही असं वरचं पाऊल वर राहत नाही, तेव्हा समाज हळूहळू का होईना समाज बदलत जातो. आणि बदलत जाणाऱ्या समाजाला मग नियंत्रण लागतं, मग अंकुश लागतो. म्हणून पहिल्या दिवशी आपण म्हटलं की श्रुती म्हणजे वेदांमधला, श्रुती म्हणजे वसिष्ठांनी सांगितलेला. पण तो धर्मसुद्धा पुढे थोडा खाली उतरला की ज्याला राजा पाहिजे असं वाटलं. मग राजा पाहिजे असं वाटलं म्हणून कोणता राजा आला? इक्ष्वाकू वंश आला, त्या वंशाचा राजा आला. आणि म्हणून आपल्याकडे सूर्यवंश आला, सूर्यवंशाचा राजा आला. आणि त्या राजानी हे राज्य चालवायचं, त्या राजानी हा समाज चालवायचा, अशी धारणा, अशी भूमिका तयार झाली. पुन्हा त्यातला एक छोटा मुद्दा आहे, त्याच्या आधी एक गजर. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. आता वसिष्ठांचं जे कार्य आहे ते कार्य ज्या काळात सुरू आहे किंवा आपण पाहतो आहोत, तो कशाच्या आधीचा काळ आहे? तो म्हणजे त्रेतायुगाच्या जन्माच्या आधीचा काळ आहे. की का हे जन्माला आलं, कसं हे जन्माला आलं? जसं आपण सारखं पहिल्याही दिवशी तुलना करत म्हटलं आहे की जेव्हा द्वापार युग संपत आलं तेव्हा परिस्थिती कशी निर्माण झाली. कारण का, तर पुढे कलियुगाचा काळ यायचा आहे. त्या कलियुगाकरता असा हे धर्म किंवा ऋषीमंडळ हे कधीच येणाऱ्या काळाला काय आवश्यक आहे ते जाणून जे पुरवायचं आहे ते पुरवतं. त्यांना माहिती आहे यात काय वाईट होणार आहे, काय चांगलं होणार आहे. नाहीतर इतकी पुराणं, आपण त्या दिवशी बोललो त्याप्रमाणे, इतकी पुराणं व्यासांनी कशाला लिहिली असती, इतक्या ग्रंथांच्यावरती टीका कशाला लिहून ठेवल्या असत्या, वेदांचं सुसूत्रीकरण कशाकरता केलं असतं, त्याच्यावरती एवढे पाठ कशाकरता करून ठेवले. त्यांना माहिती आहे येणाऱ्या काळामधला मानव हा सामान्य बुद्धीचा आहे. जी बुद्धी त्या त्या युगामध्ये पेलली गेली ती तितकी बुद्धी किंवा त्या बुद्धीला पेलण्यासारखी परिस्थिती या कलियुगात असणार नाही. त्यामुळे प्रत्येकाकडून हे जर टिकवायचं असेल आणि ह्या समाजाला जर हे पाथेय जर शेवटपर्यंत पुरवायचं असेल तर त्याचं स्वरूप काय असावं, त्या अर्थाने त्यांनी तो विषय मांडलेला आहे. आपल्याकडे म्हटलं जातं की यांनी स्वयंशिस्त हा विषय मांडला. स्वयंशिस्त हा नुसता विषय नाही मांडला, सेल्फ डिसिप्लिन. आपण दुसरा आचारधर्म आणखीन कशाला म्हणतो? आपण आपल्याला शिस्तीत ठेवायचं हाच आपला आचारधर्म आहे. आणखीन काय आहे? दुसऱ्यांनी शिकवायची गरजच नाही आहे. ज्याचं त्याला कळतं आणि ज्याचा तो त्याप्रमाणे व्यवहार करू शकतो. असो, त्यांनी असं पुढे म्हटलं आहे की त्यांना ही जी स्वयंशिस्त आहे ही पेलली जात नाही हे वाटल्याबरोबर वसिष्ठांनी आग्रह नाही धरला. वसिष्ठ आज जी टीका मोदींच्यावरती होते, अहो काय हे तुम्ही कुणालाही पक्षात घेताय, तुम्ही कुणालाही पक्षात घेताय, म्हणजे आता तुमचं काय, ज्या काँग्रेसशी लढा देत बसलात
तुमचा पक्ष आता हळूहळू मिनी काँग्रेसच झाला की, नाहीतरी काय वेगळं आहे. मग हे तुमचं सगळं तत्त्व आणि निष्ठा आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठे गेल्या? एकच उत्तर आहे त्याला. त्याचं कारण असं आहे की जर ह्या समाजाला आपल्याला आता पुढे न्यायचं आहे, ह्या समाजाला जर चांगल्या दृष्टीने घडवायचं आहे आणि आपल्यावरची आलेली संकटं ही जर फार महाभयंकर आहेत, अतिभयंकर आहेत, तर त्या संकटांना तोंड देताना मिळणारं उत्तर काय आहे किंवा त्याच्याकरता करायची योजना काय आहे. जर ह्या योजनेतून जावं लागलं तर 4 पावलं मागे यावं लागेल. वसिष्ठांच्या चरित्रामध्ये वेदात लिहून ठेवलेलं आहे की वसिष्ठ ऋषी आहे. वसिष्ठ स्वयंशिस्तीचा विचार मांडतात, धर्म मांडतात, पण तरीसुद्धा वसिष्ठ आग्रह करत नाहीत. वसिष्ठ म्हणत नाहीत माझा आग्रह आहे. वसिष्ठ म्हणतात हे सोडलं पाहिजे, राजा आला पाहिजे. राजा हा पूर्णपणाने, म्हणून तर तो ईश्वराचा अंश आहे. तो राजा हा साक्षात ईश्वरच असला पाहिजे आणि त्यांनी हे राज्य चालवलं पाहिजे. त्याच्यावरती धर्ममंडळाचा अंकुश असलाच पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याकडे किंवा सर्वदूर जगात असं म्हटलं जातं की वयाच्या विशीत माणसाला नेहमीच कम्युनिझम आवडतो, की त्याला असं वाटतं की या जगामध्ये सगळी समानता असावी. आणि तिशीत किंवा जसं शहाणपण लवकर उशिरा येईल त्याप्रमाणे 40शीपर्यंत मनुष्याला असं वाटतं की अरे या कम्युनिझममध्ये काही अर्थ नाही बरं, याच्यामध्ये काही मिळवण्यापेक्षा तोटेच अधिक आहेत. परंतु आपण जर बघितलं तर वसिष्ठांनी मांडलेला जो विषय आहे तो विषय मात्र कसा आहे, तिथे कम्युनिझम स्वयंशिस्त हा प्रकार नाही, ही त्याच्यापेक्षा वर गेलेली, ज्याला आपण हायर फेज ऑफ कम्युनिझम म्हणू, अशी आहे की समानता तर आहेच, प्रत्येकाचं स्वातंत्र्य तर टिकवलेच आहे. कम्युनिझममध्ये काय आहे आपण सगळं बघितलेलं आहे, त्याची काही चर्चा करायची गरज नाही. ज्याचं त्याचं स्वातंत्र्य तर ठेवलंच आहे, पण त्याला उन्नत करत नेलेलं आहे. आणि त्यामुळे जगात ही एवढी एक रुजवलेली संस्कृती, ती माणसाच्या अंतःकरणात सामर्थ्य काय आहे बघा ह्या ऋषींचं, त्यांनी जे रुजवलं आहे त्यामुळे तो जगातला कितीही नादान असो, पापी असो, ईश्वर नाकारणारा असो, नैतिकता नाकारणारा असो, कुणीही असो, पण त्याला चांगल्याची, सत्याची, सद्गुणाची कुठेतरी का असेना ओढ अजून शिल्लक आहे. अंतःकरणात ते मेलेलं नाही आहे. जगभरात कुठेही गेलात तरी तो थोड्या न थोड्या तरी चांगल्याच्या शोधात आहे. त्याचं कारण असं आहे, आमच्या अंतःकरणात सात्विक आणि वाईट संस्कार आहेत वगैरे वगैरे. अशा संस्कारांचा जरी आपण विचार केला तरी एक मोठा संस्कार ह्या मानव जातीवरती वसिष्ठांनी करून ठेवला आहे, जो पिढ्यानपिढ्या आणि युगानुयुग वसिष्ठांचा हा संस्कार मान्य झालेला आहे. हा एक भाग. दुसरा भाग असा की त्यांच्या काळामध्ये ज्या ज्या प्रजा, म्हणजे तृसू असं वर्णन केलेलं आहे त्या प्रजेचं, ती तृत्सू नावाची, म्हणजे तृत्सू नावाची जी प्रजा आहे त्या प्रजेवरती खूप अन्याय होत होता आणि बऱ्याच प्रकारांनी त्रास झाला. हे 2 प्रसंग का सांगायचे, कारण आर्य सनातन धर्म केव्हा रुजलाचं हे प्रकरण आहे. वेदांनी असं म्हटलं आहे की हा तृत्सू समाज आहे, ह्या मोठा असेल तो समाज, किंवा आता एक आहे ही पृथ्वी, ही द्वंद्वात्मक आहे. त्यामुळे चांगले लोक जसे जन्माला येणार किंवा असणार तसं वाईट असणारच आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी समाजामध्ये त्याचा प्रकर्ष असणं, वाईटाचा प्रादुर्भाव असणं शक्य आहे. त्या प्रजेला जेव्हा त्रस्तता आली, ती वसिष्ठांकडे आली, म्हणाली आमच्याकडे या तुम्ही आणि आमचा समाज पुन्हा सुधरवून द्या. आणि मग जसं अलीकडे किंवा काही मधल्या काळापर्यंत तरी मुलं फारच ऐकेनाशी झाली, मुलं फारच बेशिस्त वागत असली किंवा बेशिस्त होतील असं वाटलं तर लोक म्हणायचे अहो याला संघात पाठवा, म्हणजे बरं आहे, हा त्याला चांगलं वळण लागेल, संस्कार होईल. असं एक जे सामाजिक पातळीवरती एक फार मोठ्या स्वरूपामध्ये विशाल भूमिकेवरती जे कार्य केलं जातं, असं त्यावेळी वसिष्ठांनी कार्य केले आणि ते सगळ्या जगावरती असलेलं त्यांचं ऋण आहे. असो पुढे असं म्हटलं आहे की त्यांना त्याच्यातून सोडवलं आणि वेदामध्ये सगळ्यात मोठा युद्धाचा प्रसंग जो दिला आहे
तो दाशराज्ञाचा आहे. त्या दाशराज्ञ राज्याचं युद्ध जे आहे ते खूप प्रसिद्ध आहे. असं म्हटलं आहे की सुदास नावाच्या राजांनी विश्वामित्रांच्या सांगण्याप्रमाणे, विश्वामित्रांच्या तंत्राप्रमाणे, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी अश्वमेध यज्ञ केला आणि त्याच्यामध्ये तुर्वसू, पुरू, वैगंड्य अशा नावाची जवळजवळ 10 राजसंस्था ज्या होत्या त्या 10 राजसंस्थांना ते काही पटलं नाही आणि त्यांनी झाला अश्वमेध पुरा, पण त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यावेळी वसिष्ठांनी इंद्राला सांगितलं आणि इंद्राला बोलावून घेतलं आणि त्यांनी जो प्रदेश आहे जिथे हा त्रास होत होता तो सैंधव, आमचा सिंधू नदीच्या प्रांताचा प्रदेश आहे आणि त्याला वरुष्णी नदी म्हणजे आजचा रावीचा भाग, त्या भागामध्ये त्या काठावर युद्ध झालं आणि सिंधू नदीपासूनचा, आता आम्ही सिंधू नाव नंतर ठेवलं, तर त्या सिंधू नदीपासूनचा जो प्रदेश आहे तो सर्व प्रदेश पुन्हा वसवला, धर्म वसवला, तिथे संस्कार वसवले. आणि जेव्हा सिंधू, आता आपण का म्हणतो की सिंधूच्या काठावरती जी संस्कृती वाढली ती ही हिंदू किंवा आम्ही सिंधू संस्कृतीचे, त्याचं कारण असं की तिथे वसिष्ठांनी संस्कृती रुजवली. आणि त्याचं वर्णन असं आहे की जेव्हा त्या सिंधू नदीवरती असणारा जो मनुष्याचा समुदाय आहे तो जेव्हा धर्माने युक्त झाला किंवा सुसंस्कारित झाला म्हणा, तो सुसंस्कारित झाला आणि तिथे आता आर्यांचा पाय रोवला गेला, तिथे धर्म. आणि त्यावेळी या सनातन धर्माची खऱ्या अर्थाने ज्याला रुजणं, पक्क होणं, वाढणं हे सगळं त्यावेळी झालं. सनातन धर्म काय बरोबरच जन्माला आला आहे की सहयज्ञा प्रजा सृष्टवा, प्रजा जन्माला आली ती मुळे यज्ञासहित म्हणजे कर्मासहितच जन्माला आलेली, म्हणजे धर्मासहितच जन्माला आलेली आहे. तिला जन्माला येताना काही अडचण नाही आहे. जन्माबरोबरच सनातन धर्म आलेला आहे जो अनादी काळापासूनचा आहे. पण तो समाजामध्ये दृढमूल कसा झाला, समाजामध्ये त्याचं म्हणजे वसिष्ठांचा झगडा संपला केव्हा, ते म्हणतात जेव्हा सिंधू आली आपल्याकडे तेव्हा. आजही सिंधू आमच्याकडे नाही तर पुन्हा जेव्हा सिंधू येईल तेव्हा रुजेल असं म्हणावं लागेल, तेव्हा आमचं जीवन पुन्हा सुस्थिर होईल असं म्हणावं लागेल. असो, त्यांनी त्यामध्ये म्हटलं आहे की एकटा वसिष्ठ नाही, एकट्या वसिष्ठ ऋषींना कार्य नाही, त्यांच्या चिरंजीवांनी शक्ती नावाच्या पुत्रांनी ते कार्य पुढे नेलं आणि संस्कृती त्या सर्व आज जे आपण आज येतो हिमाचल म्हणतो अशी सर्वदूर ती संस्कृती पसरवली. असं ह्या वसिष्ठांचं फार मोठं कार्य आहे. या वसिष्ठ महामुनींना एक प्रसंग आला असा की ते विद्यार्थ्यांना शिकवत होते आणि शिकवत असताना त्यांना राजाकडून बोलावणं आलं. तर बोलावल्याबरोबर असं झालं की वसिष्ठ म्हणाले मला गेलं पाहिजे. आणि कशा करता, त्यांची पत्नी म्हणाली की तुम्हाला पैशाची आवश्यकता नाही, मलाही काही फार चैनचान करायची आहे, मलाही काही दागदागिने अलंकार किंवा काही विशेष पाहिजे आहे असं तर काही नाही आहे. जर तुम्हालाही गरज नाही मलाही गरज नाही आहे तर राजाचं बोलावणं आलं म्हणून तुम्ही या विद्यार्थ्यांचे पाठ घेत असताना सोडून कशाकरता निघालात. जायचं काही कारण नाही, कारण आपला हेतूच नाही, काही आपल्याला काही मिळवायचंच नाही आहे. तेव्हा वसिष्ठांनी सांगितलं की मला गेलंच पाहिजे, कारण म्हणाले आता ह्या इक्ष्वाकू वंशामध्ये साक्षात भगवंत अवतार घेणार आहे. तो जेव्हा अवतार घेईल तेव्हा त्याचं कल्याण वस्तू म्हणण्याकरता आशीर्वाद द्यायला मीच असलं पाहिजे, त्याचं शिक्षण करण्याकरता मीच असलं पाहिजे, त्याला मोठं करताना मीच असलं पाहिजे, म्हणून मला आता गेलं पाहिजे. ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय
कालात्मक परमेश्वर राम, शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम, श्री राम जय जय 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 राम. वसिष्ठांना एक प्रसंग आला त्यांच्यासमोर. आता ज्या विश्वामित्रांचं चरित्र आपल्याला उद्या बघायचं आहे ते विश्वामित्र राजा दशरथाच्या दरबारात आले आणि म्हणाले, माझ्या यज्ञाच्या संरक्षणाकरता मला तुझे पुत्र पाहिजे आहेत. तर हे मागणं मागताना आधी दशरथाकडनं अभिवचन घेतलं की मी काही मागायला आलो आहे. दशरथ म्हणाले, मी देईन ना, मी कुठे नाही म्हटलं आहे. आणि म्हणाले, तुझे पुत्र मला हवे आहेत. राजा दशरथ म्हणाले, मला माझ्या म्हातारपणी माझी ही मुलं म्हणजे माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहेत, लहान आहेत, अनुभव नाही, आपल्याकडे राक्षसांचे हल्ले होतील, माझ्या या पुत्रांना आपण घेऊन गेलात तर मला भय वाटतं ह्यांचं संरक्षण कसं केलं जाईल, कारण ते राक्षस जर इतक्या मोठ्या प्रमाणावरती हल्ला करत असले तर कसं व्हायचं. तर म्हणाले, मला हे सोडून काही मागा. तर वसिष्ठांनी सांगितलं, असं नाही होणार, तुम्ही वचन दिलेलं आहे आणि राजा जर तू वचन दिलेलं आहेस तर तुला ते वचन पाळलं पाहिजे. इक्ष्वाकूणाम कुले जातः साक्षात धर्म इवा परहा. तू इक्ष्वाकू कुलामध्ये जन्माला आलेला आहेस. या ठिकाणी असलेला राजा म्हणजे साक्षात धर्माचं स्वरूप आहे. धृतिमान सुव्रतः श्रीमान न धर्म हा तू मरसी. तू म्हणाले बुद्धीने युक्त आहेस, तुझी धारणा चांगली आहे, तुझी समज चांगली आहे, तू सुव्रती आहेस. एवढं सगळं असताना तू ह्या धर्माचा घात करशील, असं वागशील तर, असं बोलशील तर. आपलं यांचं राम म्हणजे चरितमानसामधलं तुलसीदासांचं वचन प्रसिद्ध आहे, प्राण जाये पर वचन न जाये, रघुकुल की रीत समाये. ही रघुकुलाची रीतच आहे की प्राण जाईल पण वचन जाणार नाही. हे काय करतोयस तू राजा. म्हणून त्रिषु लोकेषु विख्यातो धर्मात्मा इति राघवा. तीनही लोकांमध्ये तुझी कीर्ती आहे. स्वधर्म प्रतिपद्यस्व ना धर्मम वोढुम महिसी. म्हणाले, अरे स्वतःच्या धर्माचं पालन कर, अधर्माच्या ठिकाणी तुझं मन लागू देऊ नकोस, अशा प्रकारे विचार करू नकोस. आणि म्हणून तीनही लोकांमध्ये असणारी तुझी सुकीर्ती तू तशीच टिकव. प्रतिश्रुत्य करिष्येती उत्तम वाक्यम कुर्वतः इष्टापूर्तवधो भूयात तस्मात् रामम विसर्जय. म्हणाले, एक ऐक माझं, प्रभू रामचंद्रांना पाठवून दे. त्याचं कारण एकच आहे, माझं बोलणं ऐकून घे, मी तुला सांगतो आहे ते लक्षात घे. अशा प्रकारचं वचन त्यांच्या विरोधामध्ये तू करू नकोस. नाही तर तुझं इष्ट आणि पूर्त या दोघांच्याही मधून मिळालेलं जे पुण्य आहे ते पुण्य नष्ट होईल. ते पुण्य तुझ्याकरता राहणार नाही. आता आज आपण म्हणू कुठलं पुण्य आणि कुठलं पाप. परिस्थिती अशी आहे की आपण सगळ्या संकल्पना, सगळ्या धारणा, सगळे विधिनिषेध आपण गुंडाळून वरती टांगून ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे समाजामध्ये त्यातलं वर बघायलासुद्धा काही शिल्लक ठेवलेलं नाही. तर आपल्याला ही पापपुण्य संकल्पना फार किरकोळ वाटेल. त्यावेळी मनुष्य कुठल्याही पापाचरणाला तयार होत नसे. आपला पुण्य व्यवहार तो कधीच टाळत नसे. आणि म्हणून ते सांगतात, अरे तू एवढं इष्टापुरतं सांभाळतोस, काय या इष्टापुरताचं व्हायचं. म्हणाले, तू हे सगळं नष्ट करणार आहेस आणि म्हणून तू अशा प्रकारे वागू नकोस. असं त्यांनी जेव्हा सांगितलं ते म्हणाले, एक लक्षात घे तू. वसिष्ठ म्हणतात, तेषाम निग्रहणे शक्य हा स्वयंच कुशिकात्मजा. म्हणाले, तुम्हाला असं वाटतं आहे का की हा विश्वामित्र आपल्या यज्ञाचं संरक्षण करू शकणार नाही. ज्याच्याकडे अस्त्र आणि शस्त्र आणि आयुध इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, जो सगळ्या प्रकारच्या विद्यांमध्ये श्रेष्ठ असा आहे, त्याचा अधिकार केवढा आहे. आपण उद्या त्यांचं चरित्र बघूच, केवढा अधिकार आहे त्यांचा. म्हणजे एवढा अधिकार असूनसुद्धा ते तुमच्याकडे येत आहेत,
याचा अर्थ त्याला रामाची गरज आहे म्हणून नाही, त्यांना रामाला काहीतरी द्यायचं आहे आणि म्हणून ते रामाला बोलावत आहेत. तिथे म्हणाले तेषाम निग्रहणे शक्तः, तो निग्रह करण्यामध्ये समर्थ आहेच विश्वामित्र. स्वयंच कुशिकात्मजा, स्वतः कुशिकात्मज हे सांभाळू शकणार आहे. तव पुत्र हितार्थाय, तुझ्या पुत्राच्या हिताकरता तो मागतो आहे. आणि म्हणून त्वाम उपेत्याभियाचते, म्हणून तुझ्याकडे याचना करण्याकरता तो आला आहे. आता वसिष्ठ विश्वामित्रांना म्हणतात की आपण निश्चित राम आणि लक्ष्मणांना घेऊन जाऊ शकता. आणि आपल्याला जे म्हटलं ना की ऋषीमंडळ सांगतं राजा धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी, तुझ्यावर धर्माचा अंकुश आहे. तुझं तुझ्या मनात आलं म्हणून तुझ्या प्रलोभनाने किंवा तुझ्या लोभानी किंवा तुझ्या मोहानी जर तू काही करायला जाशील तर धर्ममंडळ करू देणार नाही. आणि वसिष्ठांचा अधिकार आहे. अनेक प्रकारांनी आपल्याला पुढे पुढे प्रत्येक चरित्रामध्ये बघायला मिळेल की सीतेच्या वेळी जेव्हा कैकई काय म्हणते, काय घडतं, मंथरा काय म्हणते, प्रत्येक वेळी प्रत्येकाने आपापलं जे वक्तव्य केलं आहे, शास्त्रीय असेल तर मान्य केलं आहे, अशास्त्रीय असेल तर त्या प्रत्येकावरती वसिष्ठांनी प्रहार केला आहे, तिथे थांबवलं आहे, थोपवलं आहे. अधिकार आहे आणि हाच धर्ममंडळाचा अधिकार आहे. आणि धर्ममंडळ निरपेक्ष आहे, त्याला काहीच नको आहे, कशाचाही लोभ नाही. अशीच माणसं का आम्हाला योगीजी आवडतात, निर्णयच नाही आहे योगींना कशाचं. जो काही निर्णय घ्यायचा आहे आणि जे काही अनुशासन म्हणून कार्य करायचे ते बेधडक करतात. त्यांना भय नाही कशाचं, त्याचं कारण आहे मोहच नाही कशाचा, अपेक्षाच नाही कशाची. आणि त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं की म्हणाले विश्वामित्र जे म्हणत आहेत ते तुम्हाला ऐकलं पाहिजे. आता उद्याच्या भागात तर आपण पाहूच, पण विश्वामित्र आणि वसिष्ठ हे दोन घराणी म्हणा किंवा हे दोन विचारप्रवाह म्हणा अजिबात पटत नव्हतं. कारण विश्वामित्र हा राजाकडे अधिकार राहावा ह्या भूमिकेतले होते आणि वसिष्ठ हे स्वयंशिस्तीमध्ये समाज चालावा त्याला राजासुद्धा नको असं म्हणणारे होते. त्यामुळे त्यांच्यात खूप युद्ध झाली आहेत. आपण उद्या पाहूच ते सगळं. पण आता विश्वामित्रांना वसिष्ठ म्हणतात तुमच्या इतका ज्ञानी अधिकारी असा ऋषी आमच्या इथे आलेला असताना मी त्यांचं स्वागत केलं नाही हे काही खरं नाही आणि हे काही बरं पण नाही. आणि त्यामुळे आपण माझ्याकडे या आणि मला आपलं स्वागत करण्याची इच्छा आहे. आतिथ्यम कर्तुम इच्छामी, मला तुमचा अतिथी सत्कार करायचा आहे. बलस्यास्य महाबल, तुम्ही बलवान आहात, महाबलांच्यामध्ये सुद्धा अतिबलवान आहात असा तुमचा अधिकार आहे. महाबल अतिबल, महामहा अतिबल काय म्हटलं तितकं कमी आहे, इतके तुम्ही अधिकारी आहात. तव चैवा प्रमेयस्य यथार्हम संप्रतिच्छमे, त्यामुळे तुमच्याकरता काही चांगला सत्कार माझ्याकडून व्हावा अशी माझी इच्छा आहे. सत्क्रियां ही भावानेतां प्रतिच्छतु मया कृतां राजन्त्वम अतिथी श्रेष्ठः पूजनीया प्रयत्नतः. आमच्यासारख्यांनी तर आपल्यासारख्या राजर्षींची प्रयत्नपूर्वक जितकी करता येईल तितकी सेवा आतिथ्य भावाने उत्तमात उत्तम करावी. जसं वैभव प्रकट करता येईल तितक्या वैभवाने करावी, आपला आदर करावा, आपला सत्कार करावा. आणि त्याबरोबर विश्वामित्र म्हणाले नाही असं म्हणू नका, मी आपल्याकडे जरूर येईन. तेव्हा वसिष्ठ महामुनींनी सांगितलं त्यांची शबला नावाची जी कामधेनू आहे त्या कामधेनूला त्यांनी हाक मारली. कामधेनू जवळ आली, तिला म्हणाले सबलस्यास्य राजर्षे कर्तुम व्यवसितोस्म्यहम. हे बघ शबले, माझ्या मनामध्ये असं आहे की हा राजर्षी आपल्याकडे आलेला आहे, फार मोठा अधिकारी पुरुष आहे, त्याचं आगत स्वागत करण्याची उत्तम थाटात मला करण्याची इच्छा आहे. आणि म्हणून भोजनेन महार्हेण सत्कारम संविधत्स्व मे, मला त्यांना भोजन द्यायचं आहे, त्यांचा आदर सत्कार भोजन देऊन करायचा आहे. यस्य यस्य यथा काम, पण भोजन कसं द्यायचं आहे? स्वेच्छा भोजन, ज्या माणसाने जे मागावं ते त्याला मिळावं. म्हणजे आम्ही लोकांच्याकरता पुष्कळ मोठा मेनू ठेवू आणि पुष्कळ टेबल लावू असं काही नाही म्हणाले.
आम्ही ज्यांनी जे तुझ्याकडे यावं, भोजनाच्या पंक्तीत बसावं, त्यांनी आपल्या मनास येईल ते सांगावं, त्याच्या पानात ते द्यावं. यस्य यस्य यथा कामम षड्रसैश्वभी पूजितम. षड्रस अशा अन्नांनी, त्याच्या आवडीच्या वस्तूंनी आपल्याला त्यांना भोजन द्यायचं आहे. तत्सर्वं काम दुग्दिव्ये अभिवर्षकृते मम. आणि हे सगळं काम, हे शबले तुला माझ्याकरता करायचं आहे. आणि त्याबरोबर काय त्या भोजनाचा थाट, आता काय सोन्याची ताटण, बसायचे पाठसुद्धा सोन्याचे असतील काय माहिती, जे जे पाहिजे आहे असं मोठं वैभवानी संपन्न अशी ती भोजन व्यवस्था होती. या भोजन व्यवस्थेमध्ये ह्या सगळ्यांची उत्तम प्रकाराने भोजनं झाली. वसिष्ठ मुनि पूजित राम अवधपूर जन मोहित राम. वसिष्ठ मुनि पूजित राम अवधपूर जन मोहित राम. श्रीराम जय राम जय जय 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 राम. वसिष्ठ मुनि पूजित राम अवधपूर जन मोहित राम. वसिष्ठ मुनि जन पूजित राम अवधपूर जन मोहित राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. झालं. हे सगळं वैभव पाहिलं तर राजा म्हणाला, धिग्बलम क्षत्रिय बलम. काही अर्थ नाही म्हणाले, माझ्या क्षत्रियाकडचं वैभव जे आहे ते फुकट आहे, काही त्या वैभवाला अर्थ नाही. म्हणाले, आज ऋषी मुनींच्याकडचं वैभव काय वैभव आहे. त्यांनी सांगितलं, वसिष्ठा, तुमची ही जी कामधेनू आहे ना, ही कामधेनू, तिच्या बदल्यात मी तुम्हाला 1000 गायी देतो, मला ही कामधेनू द्या. त्यांनी सांगितलं, नाही नाही. म्हणाले, 1 कोटी गायी देतो. नाही म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला शबला मिळणार नाही, माझी कामधेनू मी देणार नाही. त्यांनी युद्ध केलं. तो म्हणाला, देत नाही म्हणजे काय, वैभव राजाला असतं, ऋषीला नाही. राजांनी हे ठेवून घ्यावं आणि आपल्या ठिकाणी ते वैभवाने मिरवावं, हे खरं योग्य आहे. ऋषीला काय करायचं आहे. ते म्हणाले, नाही तू काही म्हण, पण विश्वामित्रा, हे मी तुला काही देणार नाही. ठीक आहे म्हणाले. विश्वामित्र निघाले. त्यांनी आपल्या सैन्याला सांगितलं की हल्ला करा यांच्यावरती. हल्ला केला. कामधेनूंनी आपल्या देहापासून सैन्य निर्माण केलं आणि त्या सगळ्या शस्त्रास्त्र धारण केलेल्या विश्वामित्रांच्या सैन्याचा निपात केला. ते सैन्य सगळं नाश पावलं आणि वसिष्ठ जिंकले. त्यावेळी त्याला फार दुःख झालं. म्हणाले, धिग्बलम क्षत्रिय बलम. खरोखरीच क्षत्रियाचं जे बल आहे त्याचा धिक्कार असो, धिक्कार असो. म्हणाले, मी आता हिमालयात जातो. काय तो काही कमी योग्यतेचा मनुष्य नाही. हिमालयात गेले, पुष्कळ तपश्चर्या केली, पुष्कळ तपश्चर्या केली. आपल्याला मधल्या कथा माहिती आहे, त्या आपल्याशी निगडीत नाहीत म्हणून. पण एकदा क्रोधामुळे आणि एकदा कामामुळे दोन्ही वेळा ते तप फुकट गेलं. एकदा अप्सरा आली आणि तिच्यामुळे ते मोहित झाले म्हणून तप फुकट गेलं. आणि नंतर ती अप्सरा आली, आता ही पुन्हा माझ्या तपाचा नाश करील म्हणून क्रोधायमान झाले. म्हणजे काम आणि क्रोध दोन्ही वश झालेले नव्हते. पुन्हा उपासना झाली, पुन्हा तप झालं, तपश्चर्या झाली. त्या तपश्चर्येमधून त्यांना असं वाटलं की आता आपण झालो योग्य आणि आता आपल्याला काही हरकत नाही. कारण असं आहे, मी राजर्षी आहे, मला वसिष्ठांनी ब्रह्मर्षी म्हटलं पाहिजे, मी ब्रह्मज्ञानी झालो पाहिजे आणि त्याचा अधिकार फक्त वसिष्ठांना आहे. त्यांच्या मुखातनं ब्रह्मश्री ऐकलं की माझं जीवन पावन झालं. आणि त्यावेळी गेले
आपले तप पुरं झालं म्हणून गेले. त्यांच्या घरामध्ये म्हणा, आश्रमामध्ये म्हणा, त्यांच्या खोलीत म्हणा, कुठेही, पण वसिष्ठ आणि अरुंधती त्यांची पत्नी हे दोघेजणं बोलत होते. ते बोलत असताना अरुंधतीला वसिष्ठांनी म्हटलं की ही आता तू पीठ दळती आहेस, या पिठाच्याबद्दल तुला काय वाटतं सांग बरं. म्हणाली बाहेर एवढं टिपूर चांदणं पडलं आहे, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं सांग बरं. तर ती म्हणते हे जे मी छान लाह्यांचं पीठ दळलं आहे ना, इतकं पांढरं शुभ्र आहे की ते आणि बाहेर जे चंद्राचं पिठूर चांदणं पडलं आहे ते दोन्ही मला सारखंच वाटतं आहे. चंद्राचं चांदणं जितकं शुभ्र आहे तितकंच माझं लाह्यांचं पीठ शुभ्र आहे. ते म्हणाले तुम्ही बायका सगळ्या स्वयंपाक खोलीतलेच दृष्टांत देणार म्हणाले, तुम्हाला काही दुसरे दृष्टांत सुचत नाही. तर तेव्हा बाहेर विश्वामित्र उभे होते, हातामध्ये एक शिळा घेऊन उभे होते. आणि आता आतमध्ये काय विषय निघतो आहे, हे ब्रह्मज्ञानी पुरुष आत बसलेला आहे. त्यांना असं वाटलं की यांनी जर आपल्याला राजर्षीच म्हटलं पुन्हा तर यांच्या डोक्यात शिळा घालायच्या हा विचार करून ते तिथे आलेले. म्हणजे पुन्हा सगळ्या विकारांची हे संपलेली नाहीच आहे, मालिका चालूच आहे. आणि म्हणाले आता तिथे बाहेर उभे आहेत, आत वसिष्ठ महामुनी आहेत. त्यांनी आपल्या पत्नींना सांगितलं नाही, म्हणाले ह्या तुझ्या बायकी उपमा राहू दे, मी तुला सांगतो हे जे तुझं पीठ आहे आणि बाहेरचे चंद्राचं चांदण आहे ना, या दोघांच्या शुभ्रतेत काही तुलना करता येत नाही. पण म्हणाले याच्यापेक्षा शुभ्र धवल असं जर अंतःकरण कोणाचं असेल तर ते म्हणाले ब्रह्मर्षी विश्वामित्राचं. अरे वा. असं बोलणं त्यांनी जेव्हा बाहेर ऐकलं, विश्वामित्रा धावत आले आणि त्यांनी त्यांचे पाय धरले. ते म्हणाले तुमच्या दारात येईपर्यंत सुद्धा विकारांनी मला सोडलं नव्हतं, पण म्हणाले तुमचे चरण धरायला आलो, माझे विकार संपले, तुमच्या उद्गारातून माझे विकार संपले. म्हणाले ते म्हणाले का काय झालं. नाही म्हणले बाहेर शिळा घेऊन आलोय, तुम्ही जर मला राजर्षी म्हटलं असतं ना तर तुमच्या डोक्यात शिळाच टाकणार होतं. सांगण्याचा हेतू असा आहे की वसिष्ठांना ऋषीमंडळामध्ये उगीच नाही अग्रक्रम दिलेला. या सबंध सृष्टीला आणि आज जो सनातन हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्माला किंवा आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असणारं जे चांगुलपण आहे त्या सगळ्या चांगुलपणाला जबाबदार किंवा संस्कारित करणारं जर कोण असेल तर ते वसिष्ठ महामुनी आहेत. तर त्यांचं चरित्र आपण पाहिलं, असेच विश्वामित्र श्रेष्ठ आहेत. त्या सगळे रामायणाशी निगडीत आहे, रामचरित्राशी निगडीत आहेत. म्हणून उद्या विश्वामित्र बघू आपण. हे राम नाम नौका भवसागरी तराया, हे राम नाम नौका भवसागरी तराया, मदमोह लोभ सुसरी किती डंखती विषारी, ते दुःख शांत वाया मांत्रिक राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, सुटणे अफाट वारे मन तारु त्यात बिथरे, त्या वादळातून या नेईल राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम
सुकाणू हाती बसले तर राम राया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया प्रभु ही तुझीच मूर्ती हृदयी सदा वसू दे मम मानसी पूजेची वृत्ती सदा असू दे जगतात सौख्य नाही आलो तुझ्याच पाया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया भवसागरी तराया भवसागरी तराया सीताकांत स्मरण